सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. बातमी पाहूया. अजित पवार गेले, महाराष्ट्र हादरला, हळहळला. मात्र त्यांच्या पश्चात त्यांची राष्ट्रवादी धक्क्यांवर धक्के पचवतेय असं सध्याचं चित्र आहे. कधी पाटील तटकरेंच्या पदाचा वाद, तर कधी पार्थ पवारांच्या वाढत्या प्रभावाबाबतची धुसफूस, त्याची चर्चा. तिथपासून प्रशांत किशोर यांनी कालच जी बातमी आली होती त्यानुसार घेतलेली सुनेत्रा पवारांची भेट, त्यातील कथित तटकरेंसंदर्भातली नाराजी, इतक्या सगळ्या घडामोडी सातत्याने पक्षात घडत असतानाच राष्ट्रवादी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाचं दादांवर खरं प्रेम होतं, तर दादांच्या पश्चात त्यांच्या परिवारावरचं प्रेम कसं कमी होऊ शकतं असा सवाल उमेश पाटलांनी केलाय. दादांच्या नावावर, विश्वासावर, दादांनी दिलेल्या संधीवर आयुष्यभर मोठे झालेले लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील, तर त्यांचं खरंच दादांवर प्रेम होतं की दादा सत्तेत होते तोवर प्रेम होतं असा सवाल उमेश पाटलांनी विचारलाय. दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार डगमगल्या नाहीत, दुःख करायला त्यांना वेळही मिळाला नाही असं उमेश पाटलांनी म्हटलं. तर आता उमेश पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. दादांनी दिलेल्या संधींवर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील, तर मनात एक प्रश्न निर्माण होतोय, यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का, की दादा सत्तेत होते तोपर्यंतच ते प्रेम होतं? दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कसं कमी होऊ शकतं? दादांच्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यानं कुणाचं राजकीय भलं होईल असा प्रश्नही या पोस्टमध्ये उमेश पाटलांनी विचारलाय. दादा म्हणतील, मी गेल्यानंतर माझ्या माणसांना तुम्ही जपलं की त्यांनाच एकटं पाडलं? हाही प्रश्न या पोस्टमध्ये त्यांनी विचारलाय. दरम्यान या पोस्ट बद्दल स्वतः उमेश पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूया. खोट्या बातम्या पुरवण्याचं काम, अजेंडा चालवण्याचं काम हे केलं नाही पाहिजे. जर कोण करत असतील तर त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. थोडी तरी त्या ठिकाणी आपण संवेदनशीलता ठेवली पाहिजे. आमचं सेक्युलर पार्टी आहे, आमची सेक्युलर विचारधारा असलेला आणि आम्हाला मानणारा जो मतदार आहे तो आपल्याकडे खेचण्याच्या करता म्हणून काही आमच्या पक्षाबद्दल संभ्रम निर्माण करायचे, संशय निर्माण करायचा, डिस्टर्बन्स निर्माण करायचा, याच्याकरता कदाचित विरोधी पक्षातलेही लोक काही कारस्थानं करत असू शकतात. ते कुणी असू शकतात. ते कशा पद्धतीनं ते त्यांचं वर्किंग करतायत हे आम्हाला त्या ठिकाणी आता अद्याप तरी उलगडलं नाही, परंतु लवकरच ते उलगडेल आणि त्या ठिकाणी ते सापडल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आमच्या पद्धतीनं आम्ही त्याची योग्य ती दखल घेऊ. दरम्यान पाटलांच्या या पोस्टवर राष्ट्रवादीतनं काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत नेमक्या त्याही जाणून घेऊया. असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कुणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते त्याच्यामध्ये काही स्पष्ट नाहीये. पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरात सुद्धा जे मतभेद होतात, हा तर पक्ष आहे, आपला येवला आहे, छोटासा एक मतदारसंघ, याच्यामध्ये कितीतरी मतभेद आहेत की नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आपल्याला. पक्षात काही चांगलं चाललं म्हणजे कोण म्हणतं ते चुकीच चाललेलं नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हा बळकट आहे आणि पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना निश्चित प्रकारे न्याय देण्याची भूमिका या सर्वच आमच्या नेते मंडळी असतील आणि सुनेत्राबाई आमच्या प्रमुख आहेत. सुनेत्राबाई जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असतो. तर दादांच्या पश्चात राष्ट्रवादीत झालेले कथित वाद नेमके कोणते होते, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली जाणून घेऊया. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आव्हान दिल्याचं समोर आलं, तशी बातमी आली. आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल तटकरेंच्या संघटनात्मक पदांचा उल्लेखच नव्हता, हाही एक मुद्दा समोर आलेला. या पत्रामुळे पटेल तटकरे साईडलाईन झाले का असाही एक पेच या निमित्ताने निर्माण झाला, तशी चर्चा सुरू झाली. तर पक्षातल्या परिवारवादावरनं धुसफूस, पार्थ पवार यांच्या वाढत्या प्रभावावर, त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर आता दबक्या आवाजात देखील चर्चा बघायला मिळाली. याशिवाय सुनेत्रा पवारांना पूर्वकल्पना न देता पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांशी भेटले, त्याही वेळी मोठी चर्चा पाहायला मिळालेली. तर तटकरे नियुक्त्या करताना अजित पवारांच्या निष्ठावंतांना डावलतायत असेही आरोप झाले होते. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची पक्षांतर्गत मागणी असल्याची जोरात चर्चा
राष्ट्रवादीत पाहायला मिळालेली.